Hello everyone, welcome in Mahi's kitchen and home, पूजा and देवदर्शन also. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दीपोत्सव दीपज्योती नमोस्तुते हे टॅगलाईन आहे माझं या वर्षीचं माझ्या चॅनलवरती, कारण आपण दिवाळी फेस्टिवल सेलिब्रेट करणार आहोत. तर त्याकरता मी इथं एक लाइटिंग लावली होती ऑलरेडी. ती म्हणजे थोडी जुनी लाइटिंग आहे, तर त्याचा म्हणजे कलरफुल आहेत त्याचे जे लाईट्स आहेत ना ते. तर मला म्हणजे असं ब्राईट येलो लुक पाहिजे होता, तर त्याच्यामुळे मी ही लाइटिंग आणलेली आहे. डीमार्टमधून आलेली 299. आता ह्याच्यामध्ये काय चूक आहे ना, म्हणजे चूक म्हणजे किंवा काय क्वालिटीज इम्प्रूव्ह करू शकतात, करायला पाहिजे होत्या हे सांगते. तर ह्याची किंमत 1 रुपया कमी दिलेली आहे, कारण हे म्हणजे मार्केटिंगचं जे असतं ना त्याचे उद्योग आणि त्याची टेक्निक आहे ही, की 1 रुपया जरी कमी केला ना तर त्याची प्राईस आणि काउंटिंग बघा, म्हणजे असं वाटतं की हां 200 स्टार्ट होतं, असं नाही आहे. 300पेक्षा 1 रुपया कमी म्हणजे याची ॲक्च्युअल प्राईस 300 आहे तसं बघायला गेलं. आणि पुढचं बिल येणार ते कोण भरणार बाबा. आता ह्याला इतके रुपये लागलेले, तर इतके रुपये लागले ना तर मग ते क्वालिटीज पण तशा द्या ना तुम्ही त्याच्यामध्ये. पॅकिंग पण छान आहे, असं काही नाही प्रॉब्लेम. हा पॅकिंगचा बॉक्स मी परत रियूज करणार आहे. पिन आणि ह्याच्यामधल्या ज्या वायर्स आहे ना त्या बघा नीट व्यवस्थित. दिसेल वायर किती बारीक आहे. आता हे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये ही पिन कितीला भेटली असेल ते सांगते. जास्तीत जास्त 10 किंवा 12 रुपये. खूपच एकदमच हाय क्वालिटीच्या नावाखाली आणलेली असेल ना तर त्याची इतकी किंमत असेल असं माझा अंदाज आहे. अंदाज म्हणजे ह्याचं बरोबर सांगायला मी ह्याचं प्रॉपर गेस करून की नेमकं काय प्राईज असणार. मान्य आहे ना, थोडी हाय क्वालिटीची पिन वापरा ना. मग त्याच्यामधले जे छोट्या वायर्स वगैरे असतात तर त्याच्यामध्ये पण इतकी कॅपेबिलिटी राहते ना की थोडंसं वोल्टेज तरी सहन करू शकतील. ते थोडं जास्त काळ टिकल त्याच्यासाठी तर आम्ही विकत घेतो वस्तू, आहे ना. तर असं आहे, ट्रान्सपरंट आहे म्हणून हे कळतं की ह्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे हे कळतं बरं का. हे एक चांगली गोष्ट आहे. पण हां थोडंसं त्याला जे कंडक्टिव्ह मटेरियल वायर्स तुम्ही यूज केलेले आहेत ना कंपनीनी, तर त्यात थोड्याशा हाय क्वालिटी इम्प्रूव्ह केलं ना तर चांगलं होऊन जाईल प्राईज अकॉर्डिंग बरं का. उघडून दाखवते. त्याच्यात बटरफ्लायची होती आणि आणखीन एक होती, पण मी ही घेतली बटरफ्लायची, कारण मुलींना तेच आवडत असतं. मला जे आवडतं तेच घेतलं ना मग. ह्याला बटन आहे का ते बघू. चेंज करायचं, लाईट चेंज करायचं नाही बहुतेक. हे उघडणार पण नाही, ह्याला खोलायला थोडा वेळ लागतो. व्हिडिओ ना नुसता ब्लर व्हायला बरं का. सगळ्या वायर्स प्रॉपर जॉईंट केलेल्या आहे बहुतेक. ह्याला लावता येतं बरं का मला, मी लावणार आहे ह्याला व्यवस्थित. असं लाईट्स येते. चला आता ही लाइटिंग मी इथं लावणार आहे, आणि ही जी लाइटिंग आहे ना ह्याला आपण यूज करणार आहे बरं का. पण पाऊस पण पडतोय आधीमध्ये, तर मग ही लाइटिंग उगं बाहेर जर लावली गॅलरीच्या, ही जे झाडं लावलेले त्याच्या थोडंसं पुढं लावलं ना, उगं त्याच्यावर पाऊस बीस पडून खराब व्हायचं विनाकारण. त्याच्यापेक्षा त्याला थोडंसं एक साईडला ठेवते आणि ही पण लगेच त्याच्या जागी जॉईंट करणार.